अहिल्यानगरमध्ये धीरसिंग परदेशी यांची हत्या झाली आणि त्यांचा आरोपी अद्याप अटक झालेला नाही. काय सांगता? आणि तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथं निवेदन देण्यासाठी आलेलं आहे. आम्ही काल सगळं हिंदू समाज काल अहिल्यानगर येथे भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांना सांत्वन करण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या आईला वडिलांना भेटलो, त्यांच्या पत्नीला भेटलो. खूप रडत होते. त्यांची इतकी दयनीय अवस्था आहे ना, कारण तो कर्मचारी होता. सगळं त्याच्यावरच भार होतं सगळं ते घराचं म्हणजे आणि तो गेल्यानंतर सगळे लोक फार परेशान होते. तर त्याच्यानं आम्ही गेल्यानंतर मग ते म्हणलं की असं त्यांना म्हणलं आम्ही तुम्ही काय घाबरू नका, म्हणलं जेवढं होईल जेवढं आम्ही समाज जेवढं हिंदू समाज आहे तेवढं तुमच्या पाठीशी आहोत असं आम्ही त्यांना बोलून आलो. काय काम करतो ते? धीरजसिंह परदेशी हा एक अवघ्या 22 वर्षाचा जो युवक आहे, तो एक सनातनी हिंदू धर्माची त्याची आयडिओलॉजी होती आणि तो देवी धर्माचा त्यांचा सांस्कृतिक गोष्टीचा तो त्याचे प्रदर्शन करायचा. मग अशा लोकांना त्यांनी टार्गेट करून जे त्यांचं त्याला टार्गेट किलिंग केलंय त्याच्या विरोधात आम्ही आज इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आपला भारत हा संविधानिक देश आहे, इथं संविधानाचं राज्य आहे, पण अटक ते कटक आणि काश्मीर ते कन्याकुमारी जणू काही टार्गेट किलिंगचं एक खूप मोठं षडयंत्र देशात चालू आहे काय असं सध्या वातावरण आहे. जसं काश्मीरमध्ये हिंदूंसोबत झालं तसं भारताच्या विविध राज्यात, विविध जिल्ह्यात आणि विविध तालुक्यात तीच परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद, शासनाला त्या जिहादा विरुद्ध GR आणावं लागते, कायदे करावं लागतात. मग एवढी वाईट जी परिस्थिती आपल्या भारताची होत आहे आणि होत चाललेली आहे, ह्याला कुठंतरी अंकुश लागावा, ही परिस्थिती थांबावी आणि हिंदूंना या देशात त्यांचं अधिकार आणि त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य नाही का, या घटनेमुळं असं एक प्रश्न निर्माण झालाय. जे धीरज परदेशीची मुकुंदनगर मध्ये बोलून कट रचून षडयंत्र करून त्याला जी त्याची टार्गेट किलिंग करण्यात आली, त्याच्या नोकरीचा तो काम करण्यासाठी तिथं गेला असता त्याला त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्याला मारून टाकण्यात आलं. ह्या विरोधात आज पूर्ण देशात एक वातावरण आहे आणि त्या गोष्टीमुळे विविध जिल्ह्यांमधील विविध हिंदुत्ववादी संघटना आणि लोक जिथल्या तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना असे निवेदन देत आहेत. आणि आज बीडमध्ये आम्ही सर्व हिंदुत्ववादी लोक आज या धीरज परदेशीच्या जे टार्गेट किलिंग करण्यात आली, त्याचा जो मृत्यू झाला, त्याची जी हत्या करण्यात आली जिहादी लोकांकडून, त्याच्या विरुद्ध आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि हे थांबावं म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय साहेबांनी शासनाकडे मागणी करावी. यात उज्ज्वल निकम साहेबाची नेमणूक करण्यात यावी प्रकरण चालवण्यासाठी आणि याचा तपास विशेष पथकाकडे देण्यात यावा, ही आम्ही आज मागणी केलेली आहे. काय सांगण्यात आलं निवेदन? निवेदन दिल्यावर सांगण्यात आलं की हे जे तुम्ही निवेदन दिलं त्याच्यावर आम्ही नक्कीच शासनाला कळवू, शासनाला सांगू की तुम्ही ह्याच्यावर ऍक्शन घ्या आणि ह्या निवेदनामध्ये ज्या ज्या मागणी तुम्ही केलेल्या आहेत त्याचा पाठपुरावा नक्कीच शासन म्हणून आम्ही जिल्हाधिकारी म्हणून शासनाकडे करू, असं त्यांनी आम्हाला भरोसा दिला. आरोपी मोकाट असण्याचं कारण काय असणार आहे? कशामुळे आरोपी मोकाट आहे, तुम्हाला काय वाटतं? आरोपी मोकाट असण्याचं कारण कदाचित इतकं स्पष्टपणे तर नाही सांगता येणार, परंतु सध्या ज्या काही आमच्या मागण्या आहेत आरोपीला अटक करण्याच्या संदर्भात आहे. सदर हा धीरसिंह जो आहे एक हिंदुवादी संघटनेचं काम करणारा, हिंदुत्व जपणारा आणि त्या संदर्भात काम करणारा मुलगा. जर आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ लॉ जेव्हा पाहतो, इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ असं म्हणतात. मग आम्ही आमचा धर्म कशा पद्धतीने पाळायचा? जर आम्ही हिंदू धर्माचे आम्ही पाईक आहोत, त्या पद्धतीने आम्ही कार्य करणारे आहोत आणि असं करत असताना जर एखादा आमच्यावरती अमानुषपणे आमचा जीव घेतो, आमच्या लेकराला अशा पद्धतीने मारतो, त्याचं घर उद्ध्वस्त करतो, म्हणजे एक व्यक्ती नाही तर अख्खा समाज, अख्खा हिंदू समाजाला कुठंतरी या प्रकारे दबण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आम्ही आज आमची जी शासनाकडे मागणी असेल, न्यायदेवतेकडे मागणी असेल, ते फास्ट ट्रायल कोर्टामध्ये सदरचं प्रकरण चालावं. सदर मोकाट सुटलेले जे आरोपी आहेत, हे आरोपी त्यांच्या कशा पद्धतीने त्यांचं मोबाईल असेल किंवा त्यांचं लोकेशन असेल किंवा काय असेल ते ट्रॅक करून त्यांना मिळवावं आणि गृहमंत्री या बाबतीत निश्चितच त्या पद्धतीने चांगलं काम करतील, हा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. ते आरोपींना अटक करून त्यांच्यावरती फास्ट ट्रायल कोर्टात मॅटर चालून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी आम्ही सगळे हिंदुत्ववादी या ठिकाणी जमा झालेलो आहोत. आणि तसं शासनाने आम्हाला निश्चितच त्याचा पाठपुरावा करण्यात मदत करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. काय वाटतंय? आता त्यांनी सांगितलंय शासन आम्हाला नक्कीच मदत करेल. तुम्हाला काय वाटतंय? शासन मदत करेल असं वाटतं? हे हिंदुत्वाचं सरकार आहे, याच्यामध्ये शासन पूर्णतः मदत करणार आहे, आम्हाला पूर्ण याची गॅरंटी पण आहे. पण मी हे पण सांगू इच्छिते की धीरजसिंह परदेशी त्यांना आम्ही काल भेटायला गेलो होतो. त्यांच्या घरी त्याची पत्नी 17-18 वर्षाची पत्नीच आहे, 22 वर्षाचा युवक आहे आणि एवढ्या युवकाची फक्त टिळा लावला म्हणून त्याची हत्या करायची,
हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? हिंदू धर्म जोपासणं चुकीचं आहे का? मग टीका तर आम्ही पण लावतोय, मग उद्या आमची पण हत्या होणार आहे का? हा प्रश्न चिन्ह सर्वांसमोर निर्माण झालेला आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा हत्या करताना त्या लोकांसमोर जे साहित्य होतं ते ठरवून केलेलं आहे का? म्हणजे एक मुलगा असतो आणि 8 लोक येतात, त्याची 8-10 लोक मुलं हत्या करतात, त्याचे दंडे, चाकू, वारे सर्व त्यांच्याजवळ असतात. म्हणजे याचा अर्थ आम्ही सर्व महिलांनी, पुरुषांनी ज्यांनी टीका लावला या लोकांनी सर्वांनी शस्त्रासोबत घेऊन चालावं का? म्हणजे हा प्रश्न चिन्ह आमच्यासमोरच निर्माण झालेला आहे. आणि आम्ही प्रश्नचिन्ह आमच्यासमोर निर्माण झालेला आहे. आम्हाला हे पण वाटतंय की महिलांनी आता गन लायसन्स, आम्ही गव्हर्नमेंटला मागायची इच्छा झाली की आम्हाला काहीतरी आम्ही लायसन्स मागवत यावं, आम्हाला शस्त्र परवाना द्यावा महिलांकरता, मुलींकरता, आणि जे टीका लावतील त्यांना स्पेशल शस्त्र परवाना द्यावा गव्हर्नमेंटने. आमची ही पण मागणी आहे. दुसरी गव्हर्नमेंटला ही पण मागणी आहे आमची की त्यांच्या घरची त्यांची जी पत्नी आहे, त्यांची पत्नी, त्यांचे वडील, त्या पत्नीला सर्व्हिस, गव्हर्नमेंट सर्व्हिसला घेण्यात यावं अशी आमची गव्हर्नमेंटला मागणी आहे. MSCB ला होते ते नगरपालिकेला, त्या ठिकाणी त्यांना नोकरीला घेण्यात यावं.